ठिकाणी आपण शिवसृष्टी किल्ला पाहण्यासाठी आलो. हा किल्ला यादवकालीन किल्ला आहे. यादव काळात म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या इतिहासातल्या एकूण 24 घटना या किल्ल्यामध्ये मूर्ती रूपात चित्रित करण्यात आलेल्या आहेत. 19 फेब्रुवारी 1630 साली शिवाजी महाराजांचा जिजाबाईंच्या पोटी जन्म झाला आणि त्यानंतर एक मुहूर्त पाहिला गेला आणि तो मुहूर्त पाहून बाळ शोभांना अंधाऱ्या खोलीतून सूर्यदर्शनासाठी पहिल्यांदा घेऊन येतोय. अशी सूर्याच्या किरणामध्ये डी विटॅमिन असतं, तर बाळाला सुद्धा सूर्यदर्शन महत्वाचं असतं. डी विटॅमिन पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की प्रत्यक्षात आपण त्या शिव काळात गेल्यासारखं वाटतं, हो ना. या ठिकाणी खेळ खेळताना आपल्याला दिसत आहेत तर किंवा लपाछपी, अगदी विटी दांडू सुद्धा, बॉल सुद्धा त्या काळी होता उपलब्ध. बॉल सुद्धा होता, पण क्रिकेट हे नाव नव्हतं, पण बॉलनं सुद्धा खेळलं जायचं. असे विविध खेळ खेळताना बाळ शिवबा आणि त्यांची काही सवंगडी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 1636 ते 1637 या काळामध्ये पुण्यामध्ये की आम्ही स्वतःचं राज्य निर्माण करणार, आम्ही स्वतःचं राज्य निर्माण म्हणजे स्वराज्य निर्माण करणार आणि रयतेसाठी हे राज्य आम्ही निर्माण करणार अशी शपथ घेतानाचं एक चित्र, एक देखावा या ठिकाणी केलेला या ठिकाणी दिसतंय आपल्याला. की छत्रपती शिवाजी महाराज स्वतः हात पिंजोर ठेवलेला आहे का या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पूर्वीच्या काळचा पेहराव कसा होता, बारसं कसं घातलं जायचं, पूर्वीच्या काळचा पाळणा कसा होता, याचा एक मूर्तिमंत अगदी जिवंत देखावा असल्यासारखं वाटतं. त्याचीच एक कथा या ठिकाणी आपल्याला दिसते. ही कथा आहे रांझेगावच्या पाटलाची. रांझे पाटलाचे हात आणि पाय तोडले होते, अशी ही इतिहासातली सर्वात पहिली अतिशय उत्तम न्यायदानाची पहिली सुरुवात या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला. अशी घटना या ठिकाणी किल्ल्यावर स्वारी करायची आणि एक एक किल्ला आपण काबीज करत जायचं. वय वर्ष 16, 15 ते 16 वर्ष वय ना घेऊन त्यांनी त्या किल्ल्यावर स्वारी केली आणि तो किल्ला जिंकला. तो किल्ला जिंकला कोणाला केलं माहिती आहे? त्यांचा अतिशय स्वामीनिष्ठ सेवक तानाजी मालुसरे हे पहिले किल्लेदार या तोरणाचे होते, तोरणागडाचे होते. प्रयत्न केला, काय झालं, चालला का? कारण शिवाजी महाराजांनी त्यावेळेस चिलखत घातली होती आणि इतिहासामध्ये कुणाला माहित नसलेलं पहिलं हत्यार शिवाजी महाराजांनी हातात घातलं होतं. काय नाव होतं त्याचं? वाघनख म्हणतात त्याला. की वाघनख त्यांनी आपल्या बोटामध्ये, आपल्या हातामध्ये घातलं होतं आणि ज्या वेळेला याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला तो हा किल्ले रायगड. हा किल्ला किती उंच आहे हे आपल्याला या प्रतिकृतीवरून लक्षात येईल. गुरुदेवच्या डोंगरावर जो किल्ला बांधण्यास सुरुवात केली तो हाच किल्ला आणि याचं नाव ठेवलं राजगड. आणि ही बघितल्यानंतर लक्षात येईल, हे निळ्या रंगाचं दाखवलंय हा समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये त्यांनी हा किल्ला उभारला. हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकला, थोड्या मावळ्यानिशी जिंकला आणि तानाजी मालुसरेने या ठिकाणी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि आपला सिंहासारखा मित्र. आणि हा किल्ला खूप मोठा किल्ला आहे. याचं बांधकाम आता हे काय शिवाजी महाराजांनी बांधलेलं किल्ला नाही, देवगिरीचे यादव म्हणजे खूप वर्षापूर्वी, शिवाजी महाराजांच्या सुद्धा पूर्वी, निजामशाहीच्या पूर्वी
यादवांचं राज्य